नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मोठी बातमी समोर येत आहे. ओमराजेच्या जिवलग मित्राने गेम फिरवला. एकनाथ शिंदेंना मोठा धक्का बसणार. मातोश्रीवर आता हालचालींना वेग आलेला आहे. मित्रांनो, सविस्तर नेमकं बातमी काय सविस्तर जाणून घेऊया. त्या अगोदर तुम्ही जर आपलं राजकीय वादळ यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटातून 6 खासदारांनी बंडखोरी केली होती. हे सर्व खासदार शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत होती. ज्या खासदारांनी बंडखोरी केली त्यामध्ये धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचा देखील समावेश होता. मात्र आता आज पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला आहे. हा निकाल खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात गेला आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता घडामोडींना वेग आला आहे. ओमराजे निंबाळकर यांनी मोठं विधान केलं आहे की मी शिवसेना शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतलेला नाही, असं ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता ऑपरेशन टायगर फसणार का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे. दरम्यान ओमराजे निंबाळकर यांच्या या वक्तव्यानंतर घडामोडींना वेग आला आहे. ओमराजे यांचे मित्र आणि आमदार कैलास पाटील हे थेट मातोश्रीवर पोहोचले आहेत. मातोश्रीवर घडामोडींना वेग आला आहे. तर दुसरीकडे ओमराजे यांनी घेतलेल्या तळ्यात मळ्यात भूमिकेमुळे एकनाथ शिंदे यांचं देखील टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता ओमराजे नेमकी काय भूमिका घेणार, शिवसेना ठाकरे गटातच राहणार की शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. तर मित्रांनो, या घडामोडीवर आपल्याला काय वाटतं, आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.